विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुणे जिल्ह्यात, त्याचबरोबर सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या पुणे जिल्ह्यात सातत्याने गुन्हेगारींच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पुण्यातल्या वडगाव बुद्रुक परिसरामध्ये अनैतिक संबंधाच्या संशयामधून एका युवकावरती धारदार शस्त्रानं वार करून त्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना वडगाव बुद्रुक परिसरामध्ये घडलेली आहे. अनैतिक संबंधाच्या संशयातून एकानं सलून चालक तरुणावर धारदार शस्त्रानं वार करून त्याची हत्या केली. ही घटना वडगाव बुद्रुक येथील विकास कृष्णा दांगट यांच्या घरासमोर रविवारी 17 मे रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. रुपेश सुरेश भांदिरगे असं मृत तरुणाचं नाव आहे. पाहूया ते संपूर्ण हादरवणारं प्रकरण नेमकं काय या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारींच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पुणे पोलीस या गुन्हेगारींच्या घटना रोखण्यासाठी कुठेतरी अपयशी ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळते. आता पुन्हा एकदा पुण्यामध्ये वडगाव बुद्रुक परिसरामध्ये असणाऱ्या एका भागामध्ये अशाच पद्धतीनं रविवारी संध्याकाळी 10 वाजण्याच्या सुमारास एका सलून चालक तरुणाची धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या करण्यात आलेली आहे. खर तर ही हत्या अनैतिक संबंधाच्या वादामधून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते. आरोपी पती युवराज गेजगे यानं आपल्या पत्नीसोबत रुपेश याचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयामधून ही हत्या केल्याची बाब पुढे आलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून याच कारणावरून या दोघांमध्ये वाद झालेले होते. त्यानंतर त्यांच्यामध्ये या वादावरून समेट सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं. परंतु हे प्रकरण मिटल्याच्या नंतर सुद्धा या गोष्टीचा राग युवराज यांच्या मनामध्ये कायम होता. रुपेश हा वडगाव परिसरामध्ये विकास दांगट यांच्या घरासमोर रविवारी 10 वाजण्याच्या सुमारास आलेला होता. त्याच वेळी युवराज थेटपणे त्याला गाठलं आणि या दोघांमध्ये काही शाब्दिक वाद झाले. तेव्हा युवराज यानं आपल्याकडील धारदार हत्यारानं रुपेश याच्यावर एकामागून एक सपासप वार केले. त्याच्या मानेवरती, डोक्यावरती आणि चेहऱ्यावरती सपासप वार करण्यात आले. तब्बल 14 वार जे आहेत ते रुपेशवरती करण्यात आलेले होते. ज्यावेळेस रुपेश रक्ताच्या थारोळ्यात पडला, त्याला गंभीर दुखापत झाली आणि यामध्येच रुपेशचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर आरोपी युवराज गेजगे घटनास्थळावरून फरार झालेला होता. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या संपूर्ण भागाचा पंचनामा केला आणि पंचनामा केल्याच्या नंतर एक बाब लक्षात आली की रुपेश याचा या हल्ल्यामध्ये जागीच मृत्यू झालेला आहे. या बाबतीमध्ये पोलिसांकडून रुपेशचा मृतदेह जो आहे तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेला होता. याबाबत रुपेश याचा भाऊ निलेश सुरेश भांदिरगे ज्याचं वय 38 वर्ष आहे, ते वारजेमध्ये राहणारे आहेत. त्यांनी सिंहगड रोड पोलीस स्थानका जी आहे तक्रार दाखल केलेली आहे आणि या तक्रारीनुसार पोलिसांनी युवराज गेजगे जो की रेणुका नगरी परिसरामध्ये राहतो वडगाव भागामध्ये, त्याच्या विरोधात आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. केवळ संशयाचं भूत डोक्यावरती संचारल्यामुळे एका पतीनं आपल्या पत्नीचे एका युवकाबरोबर प्रेमसंबंध आहेत या संशयावरून थेटपणे एका युवकाची वडगाव बुद्रुक परिसरामध्ये हत्या केलेली आहे. आता हा जो नराधम पती आहे त्या पतीला सिंहगड पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. त्याची कसून चौकशी होत आहे. परंतु जर पाहिलं तर यापूर्वी अशाच पद्धतीने आपल्या पत्नीचे याच युवकाबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून दोघांमध्ये वाद सुद्धा झालेला होता. परंतु यामध्ये एक समेट सुद्धा घडून आणण्याचा प्रयत्न झालेला होता. समेट झालेला होता तरी सुद्धा हा जो नराधम पती आहे त्याने थेटपणे या युवकाला गाठला आणि त्यानंतर त्याच्यावरती तब्बल 42 वार केलेले होते. त्याच्या मानेवरती, त्याच्या डोक्यावरती आणि चेहऱ्यावरती तब्बल 42 वार करण्यात आले आणि या वारामध्ये हा जो तरुण आहे त्या तरुणाचा जागीच मृत्यू झालेला आहे. या प्रकरणामध्ये सिंहगड पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. सिंहगड पोलिसांमध्ये या प्रकरणामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सध्या या प्रकरणामध्ये जो आरोपी आहे तो आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. युवराज गेजगे जो की पती आहे तो पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्या चौकशीमधून आता कोणती धक्कादायक बाब पुढे येते पाहणं महत्वाचं असणार आहे. या प्रत्येक घटनांची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.